नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान याच्या पेपर 2मधील आज आपण क्लिनिकल ॲप्लिकेशन्स अँड रिसर्च अपडेट्स ऑफ ॲनी द्रव्य म्हणजे आता तुम्ही द्रव्यवनचा पेपर बघितला असेल, त्यामध्ये तुम्हाला क्लिनिकल ॲप्लिकेशन्स आणि रिसर्च अपडेटवर थोडे जास्तच प्रश्न विचारले होते. म्हणजे शक्यतो प्रत्येक क्वेश्चनमध्ये तो एक भाग असतोच. तर द्रव्य 2च्या पेपरसाठी आपण कसं तयार राहायला पाहिजे, तर क्लिनिकल ॲप्लिकेशन आणि रिसर्च अपडेट म्हणजे काय, तर ते कसे लिहायचे, ते लिहिताना आपला आन्सर कसा असला पाहिजे, त्यामध्ये कोणते पॉईंट्स इन्क्लूड झाले पाहिजे, कोणताही द्रव्य आला तर तुम्ही हे लिहिलं तरी तुम्हाला मार्क भेटतील अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि तुम्हाला द्रव्य 2च्या पेपरमध्ये हे तुम्हाला 100% उपयोगी पडणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप उपयोगी होणार आहे. तर त्या गोष्टी सांगण्याआधी मी तुम्हाला एक पॉईंट सांगणार आहे, तो म्हणजे आमयिक प्रयोग, जो आपल्याला प्रत्येक द्रव्यामध्ये शक्यतो विचारतातच. तर कोणताही द्रव्य आला तर त्याचा आमयिक प्रयोग कसा लिहायचा, तर ते आपण आज पाहणार आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला पहा, जर कोणताही द्रव्य असेल तर शिरशूल आणि डोकेदुखीमध्ये त्या द्रव्याचा कल्क किंवा त्याला दुधात उकळून द्यावा असं लिहायचं. आता हे जे डॅश दिलेलं आहे तिथे तुम्ही त्या द्रव्याचं कोणतंही फॉर्म्युलेशन लिहायचं आहे, पण ते फॉर्म्युलेशन लिहिताना विचारपूर्वक लिहा. जिथे लेप आहे तिथे त्या द्रव्याचा कल्क किंवा असं स्वरस येईल. तर नेत्राभिषंध्यामध्ये निंबू स्वरसासोबत ते द्रव्य द्यायचे, पापण्यांवरती लेप करायचा आहे. त्वचा रोग असेल तर त्या द्रव्याचा लेप शरीरावर लावायचा आहे. त्यानंतर श्वास कास हिक्कामध्ये आपण ते जे द्रव्य तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं आहे त्याचं आपण चूर्ण घेऊन मधासोबत सेवन करायला सांगतो. त्यानंतर धातुपुष्टीसाठी सेम त्या द्रव्याचं चूर्ण आणि मध सेवन करायला सांगतो. रक्त अतिसारामध्ये ते द्रव्य तर दूध आणि मधासोबत सेवन करायला सांगितले. तर हा होता आमयिक प्रयोग. काही रोग आणि त्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन आलं आहे तसं लिहायचं. तर हा व्हिडिओ सुरू झाल्या कोणाला तरी वाटलं असेल की असं कसं होऊ शकतं की प्रत्येक द्रव्यामध्ये असा आमयिक प्रयोग सेम कसा लिहू. पण आता तुम्हाला वेळ खूप कमी राहिला आहे. ज्यांनी काहीच अभ्यास केला नाही आहे किंवा खूप कमी अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी हे पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट ठरतील किंवा पेपरसाठी उपयोगी ठरतील. त्यामुळे त्यांनी हे व्हिडिओ पहा. तसंच माझे 2-3 इतर व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या, ज्यामध्ये मी तुम्हाला कोणताही द्रव्य आला तर LAQ कसा लिहायचा ते सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून 1-2 शॉर्ट टिप्स अँड ट्रिकचे व्हिडिओ आहेत, ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा आवश्यक पहा. ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत उद्याच्या पेपरसाठी. त्यानंतर आणखी काही आमयिक प्रयोग आहेत, त्यामध्ये वातपित्तज विकारामध्ये त्या द्रव्याला घृतासोबत सेवन केलं जातं. त्यानंतर मूत्रगत व्याधींमध्ये त्या द्रव्याचा रस किंवा चूर्ण मधासोबत सेवन करावा. त्यानंतर शुक्रवृद्धीसाठी द्रव्याचा रस तुपासोबत म्हणजे घृतासोबत सेवन करावा. छर्दीमध्ये ते द्रव्य आणि कांद्याचा रस द्यावा. त्यानंतर व्रणशोधनासाठी त्या द्रव्याची साल, मग सालीचा काढा करा किंवा लेप करा. ते व्रणशोधनामध्ये उपयोगी ठरतं. आणि आपल्याला प्रमेहामध्ये तर माहिती आहे की ते द्रव्य हरिद्रा चूर्ण आणि मध सेवन करावे. तर हे होते काही आमयिक प्रयोग जे तुम्हाला पेपरमध्ये उपयोगी पडतील. तसंच हे आमयिक प्रयोग तुम्हाला क्लिनिकल ॲप्लिकेशन्स आणि रिसर्च अपडेट लिहिताना सुद्धा उपयोगी ठरणार आहेत, म्हणून मी तुम्हाला हे आधी सांगितले. आता आपण क्लिनिकल ॲप्लिकेशन्स आणि रिसर्च अपडेट कसं लिहायचं ते पाहूयात. तर व्हिडिओ इथून पुढे तुम्ही खूप काळजीपूर्वक पहा, लक्ष देऊन पहा, नुसतं बघू नका. तर मी जे सांगतोय त्या गोष्टीसुद्धा ऐका, कारण नुसतं जे दाखवतोय ते इम्पॉर्टंट नाही आहे, तर जे मी सांगतोय ते त्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. क्लिनिकल ॲप्लिकेशन्स अँड रिसर्च अपडेट ऑफ ॲनी ड्रग म्हणजे कोणताही द्रव्य आला तर कसा लिहायचा. कारण आता तुम्हाला प्रत्येक द्रव्य 97 द्रव्य तुम्हाला आता प्रत्येकाचा क्लिनिकल अपडेट रिसर्च अपडेट पाठ करणं शक्य नाही आहे. तर मग कोणताही आला तर काय पॉईंट्स आले पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला कोणताही येऊ दे, काही प्रश्न येऊ दे, तुम्ही काय लिहायचं तर त्या द्रव्याचं नाव लिहायचं, त्याचं मराठीमध्ये नाव लिहायचं, संस्कृत नाव लिहायचं, बॉटॅनिकल लॅटिन नेम लिहायचं, फॅमिली लिहायचं आणि रसपंचक, जे रसपंचकमध्ये तुम्हाला पॉईंट्स आठवतील, रस, वीर्य, विपाक, गुण, ते तुम्ही सर्व त्यात इन्क्लूड करायचे. हे तुमचा झाला आन्सरचा पहिला पार्ट. त्यानंतर क्लिनिकल ॲप्लिकेशन्स म्हणजे जे आपण मागे आमयिक प्रयोग पाहिले त्यातले म्हणजे वेगवेगळे तुम्ही 5-6 डिसीज त्यामध्ये टाकून द्यायचे आणि त्यामध्ये त्या द्रव्याचा कल्प लिहायचा जे तुम्हाला द्रव्य दिलं आहे. जनरली श्वास कास, ज्वर, हिक्का, प्रमेह, त्वचारोग हे सर्व त्यात इन्क्लूड करायचे, जेणेकरून जो एक्झामिनर आहे त्याच्यावर इम्प्रेशन पडतं की ठीक आहे बाबा, मी ह्याला हरितकी विचारले, त्याने हरितकीचं फॅमिली लॅटिन नेम वगैरे गुण लिहिले, रस लिहिलं आहे, त्यानंतर त्यांनी कशामध्ये उपयोग होतो ते लिहिलं आहे. अशी जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला एक्झामिनरमध्ये एक इम्प्रेशन तयार होतं. त्यानंतर त्या द्रव्याचं तुम्ही दोषानुसार कार्य लिहा, शमन करते, वर्धन करते दोषांचं. त्यानंतर इतर तुम्हाला जर काही स्पेसिफिक कार्य माहीत असेल तर ते लिहा. त्यानंतर ते ड्रग कोणत्या अजून ड्रगसोबत कॉम्बिनेशनमध्ये वापरलं जातं का, कोणत्या व्याधींमध्ये वापरलं जातं का एकत्रितपणे ते मेन्शन करा. त्यानंतर त्या द्रव्याचे कॉमनली यूज जे फॉर्म्युलेशन असतात त्याचं तुम्हाला जर मात्रा माहिती असेल, अनुपान माहिती असेल, जे काय माहिती असेल ते तुम्ही लिहा. चूर्ण, क्वाथ, लेप, तर ते तुम्ही लिहा. तर अशा प्रकारे तुमचा क्लिनिकल ॲप्लिकेशनचा आन्सर तयार झाला पाहिजे. तर हा होता क्लिनिकल ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट. नेक्स्ट आपण रिसर्च अपडेट देखील पाहणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला हे रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल ॲप्लिकेशन लिहिण्याचा काही टिप्स देणार आहे की एक्झाममध्ये तुम्ही कसे लिहायला पाहिजे. तर ते एकदा पहा. तर टिप्स फॉर एक्झाम तुम्हाला आता या क्वेश्चनसाठीच नाही, पण मी तुम्हाला ओव्हरऑल सांगतो की पेपर लिहित असताना यूज हेडिंग्स अँड सब हेडिंग्स म्हणजे
जास्त पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये आन्सर लिहू नका, पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहायची सवय ठेवा. आणि ही सवय कधी लागेल, जेव्हा तुम्ही नोट्स काढताना पॉईंट्स फॉर्मॅटमध्ये काढाल, रफ प्रॅक्टिस करताना पॉईंट्स फॉर्मॅटमध्ये कराल, तेव्हाच तुम्हाला ती सवय लागेल आणि तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा पॉईंट्स फॉर्मॅटमध्ये लिहाल. पॅरेग्राफमध्ये लिहिणं चुकीचं नाही आहे, पण जेव्हा तुम्ही पॅरेग्राफमध्ये लिहिता तेव्हा एक्झामिनर प्रत्येक लाईन टू लाईन वाचणार, मग तुम्ही ते चुका काढणार. त्यापेक्षा तुम्ही जर पॉईंट टू पॉईंट वाईज लिहिलं तर पटपट तो एक्झामिनर चेक करू शकतो. त्यानंतर जे तुम्ही आन्सर लिहिताय त्यामध्ये ॲड मॉडर्न कोरिलेशन, ते जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुमचं मॉडर्न कोरिलेशनसुद्धा ॲड करा, जेणेकरून एक्झामिनरचं एक वेगळं इम्प्रेशन पडतं की ह्यांनी बाबा आयुर्वेदासोबत मॉडर्नचं सुद्धा लिहिलेलं आहे. त्यानंतर जनरल जे रिसर्च टर्म आहेत ते मेन्शन करा, म्हणजे जेव्हा तुम्ही टर्मिनॉलॉजी वापरता तेव्हा रिसर्च टर्मिनॉलॉजी वापरा, जसं की एक्सपेरिमेंटल स्टडीज, क्लिनिकल स्टडीज, टॉक्सिकोलॉजिकल स्टडी असं. ह्या व्हिडिओमध्ये जो आपण फॉर्मॅट पाहत आहे तो तुम्हाला कोणत्याही द्रव्यासाठी ॲप्लिकेबल आहे. फक्त तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत जे मी तुम्हाला बेसिक्स मागे सांगितलेले आहेत, जसं की त्याचं फॅमिली, लॅटिन नेम, त्यानंतर रसपंच, गुण, ह्या काही 4-5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला थोड्याफार तरी आल्या पाहिजेत. तर मग तुम्ही हे उत्तर व्यवस्थितपणे लिहू शकता. आता आपला राहिलेला अर्धा पार्ट म्हणजे रिसर्च अपडेट आणि क्लिनिकल एव्हिडन्सेस. तर हे कंबाईनमध्ये प्रश्न विचारतात की क्लिनिकल ॲप्लिकेशनसोबत रिसर्च अपडेट लिहा, किंवा कधी कधी सेपरेटसुद्धा विचारतात. तर आपण बघूया रिसर्च अपडेट्स. आता यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आले पाहिजे याच्या आन्सरमध्ये. तर सेम सुरुवातीला तुमचं द्रव्याचं नाव, बॉटॅनिकल नेम, फॅमिली, रसपंच, गुण हे सर्व तर आलंच पाहिजे. त्यानंतर काय आलं पाहिजे, तर हे जे मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल एक शॉर्ट ट्रिक आहे किंवा निमोनिक्स आहेत, EPCPT. EPCPT म्हणजे काय, तर E म्हणजे एक्सपेरिमेंटल स्टडीज, P म्हणजे फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स, C म्हणजे क्लिनिकल स्टडी, P म्हणजे फायटोकेमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि T म्हणजे टॉक्सिकोलॉजिकल स्टडीज. तर ही थोडक्यात रिसर्च अपडेट लिहिण्याची एक शॉर्ट ट्रिकच समजा, EPCPT. तर हे 5 पॉईंट तुमच्या आन्सरमध्ये आले पाहिजेत. आणि आन्सर कसं बनवायचं ते आपण आता नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहणार आहे की तुमचा आन्सर आयडियल कसं असलं पाहिजे कोणत्याही द्रव्यासाठी. तर पहा, रिसेंट एक्सपेरिमेंटल अँड क्लिनिकल स्टडीज हॅव व्हॅलिडेटेड द थेरोपेटिक पोटेन्शियल ऑफ डॅश. आता जिथे जिथे डॅश आहे तिथे समजून जावा की जे तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारले ते द्रव्य तुमचं तिथे नाव येणार आहे. त्यानंतर व्हेरियस इन विट्रो अँड ॲनिमल स्टडीज हॅव डेमॉन्स्ट्रेटेड सिग्निफिकंट फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज सच ॲज. आता इथल्या डॅशमध्ये ते द्रव्य नाही येणार आहे, तर काय येणार आहे, तर एखादी ॲक्शन येणार आहे, जसं की अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटीमायक्रोबियल, इम्युनोमॉड्युलेटरी ॲक्शन. त्यापैकी तुमचं जे द्रव्य आहे ते तुम्हाला ज्या वाटत असेल तर ती ॲक्शन तिथे मेन्शन करा. त्यानंतर क्लिनिकल स्टडीज अँड ऑब्झर्वेशन ट्रायल्स हॅव शोन बेनिफिशियल आउटकम्स इन द कंडिशन्स लाईक मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, रेस्पिरेटरी, इन्फ्लेमेटरी, विथ द इम्प्रूव्हमेंट इन द सिम्पटम्स अँड ओव्हरऑल हेल्थ स्टेटस. तर ज्यांना रट्टा मारायची सवय किंवा वाचल्या लगेच लक्षात राहतं किंवा गोष्टी लक्षात राहतात त्यांनी आहे असा फॉर्मॅट पाठ ठेवा आणि हा तुम्ही पेपरात लिहून या. तसंच ज्यांना वाटत असेल की आपण मराठी लँग्वेजमध्ये आन्सर लिहितो तर आपण हे इंग्लिशमध्ये लिहायचं का, तर हो, तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालतं, कारण क्वेश्चनसुद्धा तुम्हाला तसाच विचारतात की क्लिनिकल ॲप्लिकेशन आणि रिसर्च अपडेट लिहा. इंग्लिशमध्ये लिहिलं तरी चालतं, मराठीमध्ये लिहिलं तरी चालतं. मराठीमध्ये लिहिताना तुम्हाला अजून एक काय फायदा होतो की तुम्ही वारंवार त्यामध्ये लिहू शकता की ह्याच्या शीतवीर्याने, उष्णवीर्याने ह्याची अशी ॲक्शन होते. तर हे काही एक्स्ट्रा पॉईंट आहेत जे तुम्ही त्यात ॲड करू शकता. तर आपल्या ट्रिकमधलं आपण E, P आणि C पाहिलं. नेक्स्ट परत P आहे, फायटोकेमिकल. फायटोकेमिकल ॲनालिसिस रिव्हिल्स द प्रेझेन्स ऑफ बायोॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स लाईक अल्कलॉइड्स, फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स एक्सेट्रा अँड मेनी मोर विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इट्स थेरापेटिक ॲक्शन्स. तर त्यामधले जे कंटेंट आहेत ते त्याच्या थेरापेटिक ॲक्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतात, हेच मेन्शन करायचे. त्यानंतर शेवटचा म्हणजे T, टॉक्सिकोलॉजिकल स्टडीज इंडिकेट दॅट द ड्रग इज सेफ अँड वेल टॉलरेटेड वेन यूज्ड इन प्रेस्क्राइब डोसेस. म्हणजे अशी खात्री द्यायची की आम्ही याच्यावर खूप साऱ्या टेस्ट केल्या आणि टॉक्सिकोलॉजी स्टडी करून झाल्यावर आम्हाला समजलं की हे ड्रग सेवनासाठी सेफ आहे जर ते आपण परफेक्ट डोस मात्रामध्ये दिलं तर. तर हे होतं रिसर्च अपडेटबद्दल एक आयडियल आन्सर. आणि शेवटी तुम्ही एकच पॉईंट मेन्शन करायचा की दस द क्लिनिकल एव्हिडन्सेस ऑफ डॅश म्हणजे ते ड्रग आर सपोर्टेड बाय मॉडर्न एक्सपेरिमेंटल अँड क्लिनिकल रिसर्च प्रूव्हिंग इट्स थेरोपेटिक इफिकसी अँड सेफ्टी. तर ह्या होत्या क्लिनिकल ॲप्लिकेशन्स अँड रिसर्च अपडेटबद्दल थोड्या काही गोष्टी ज्या तुम्हाला द्रव्यगुण पेपर 2मध्ये नक्कीच उपयोगी पडतील अशी मी अपेक्षा करतो. तसंच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला असेल, ऐकला असेल याचीसुद्धा मी अपेक्षा करतो. कुठेही तुम्ही व्हिडिओ स्किप केला नसेल अशा अपेक्षा ठेवतो. तसंच टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथेसुद्धा आपले अपडेट्स येत राहतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्ही द्रव्यगुण पेपर 2बद्दल जर इतर शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ पाहिले नसतील किंवा जे आपण इम्पॉर्टंट व्हिडिओ टाकलेत ते जर पाहिले नसतील तर ते सुद्धा अवश्य पहा. नक्कीच त्याचीसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये हेल्प होणार आहे. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.